हे आपण जे केलेलं आहे सिरम, हेअर सिरम, ते ह्याच्यामध्ये आपण स्प्रे बॉटलमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता आपण स्प्रे करणार आहोत. कसं करायचं आहे बघा. असं थोडं थोडं पूर्ण असं स्पेस करून घ्यायची, मध्ये भांग करून घ्यायचा. हां, त्याच्यानंतर पुन्हा असं थोडी थोडी जागा करून त्याच्यामध्ये स्प्रे करायचं आहे. थोडी थोडी जागा करून स्प्रे करायचा आहे. पूर्ण केसामध्ये आपण ह्याला स्प्रे करायचं आहे, ते सुद्धा स्काल्पला लागलं पाहिजे हे संपूर्ण सिरम. आणि सगळ्या डोक्याला आपलं लावून झाल्यानंतर थोडासा असा बोटांनी गोलाकार हलका मसाज करायचा आहे त्याला, आणि असंच डोक्यामध्ये सुकू द्यायचं आहे. त्याच्यासाठी न्हाणं गरजेचं नाही अजिबात सुद्धा. केस धुतले पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. तुम्ही जेव्हा न्हाणार आहात 3 दिवसांनी 4 दिवसांनी त्या वेळेला तुम्ही न्हाले तरी चालणार आहे. हे केसामध्ये असं लावायचं आहे पूर्ण स्काल्पला. गोलाकार आपली बोटं फिरवून असं व्यवस्थित मसाज करायचा आहे. हलका 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 मसाज करायचा आहे आणि नंतर असंच सोडून द्यायचं आहे. मग तुम्ही दिवसभर काम, म्हणजे तुमच्या स्वतःच्या जॉबवरही जाऊ शकता, दिवसभर कामही करू शकता, किंवा रात्री झोपतानाही असं स्प्रे करून तुम्ही झोपू शकता. हे वाळून जातं आणि खूप चांगला इफेक्ट होतो बघा. तुम्हाला 8 दिवसामध्ये खूप चांगला रिझल्ट येईल. असं करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. हे आठवड्यातून 2दा लावायचं आहे. तुम्हाला जर वाटलं फार सिव्हिअर, खूप जास्त कोंडा आहे, तर मात्र तुम्ही हे आठवड्यातून 3दा लावू शकता. असंच सोडायचं आहे बघा. अजिबात सुद्धा ओले असे काही चिपचिपे कसेच केस नाही आहेत. अगदी सुंदर आहेत असे केस आहेत. बिलकुल सुद्धा ओले झालेले नाही आहे. असंच तुम्ही झोपू शकता किंवा जॉबला सुद्धा जाऊ शकता. बघा, आता आपण हे बघितलंय सिरम कसं बनवायचं आहे. स्प्रे बॉटलमध्ये घातलं, ते स्प्रे कसं करायचं हे पण बघितलेलं आहे. पण आता लक्षात घ्या की हे कोणी नाही वापरायचं. खरं म्हणजे हे 90% लोकांना चालणार आहे, पण जे काही 10% लोक आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.